मध्ये भाजपाने उद्धव गटाला डिवचले आहे। शिवरायांकडून अफजुल्याचा कोथळा काढतानाचा पुतळा जांभोरी मैदानात मंत्री लोढा यांनी पुतळा ठेवल्याची माहिती समोर येते। पुतळ्यामुळे उद्धव गटात आणि भाजपात वादाची शक्यता वर्तवली जाते। वरळीमध्ये भाजपाने उद्धव गटाला डिवचला आहे। शिवरायांकडून अफजुल्याचा कोथळा काढतानाचा पुतळा हा जांभोरी मैदानामध्ये या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। मंत्री लोढा यांनी पुतळा ठेवल्याची माहिती सध्या समोर येते। पुतळ्यामुळे आता उद्धव गटात आणि भाजपात वाद होण्याची शक्यता वर्तवली जाते। वरळीमध्ये भाजपाने उद्धव गटाला डिवचले आहे। या ठिकाणी शिवरायांचा आणि अफजुल्याचा पुतळा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी मनोज दाळकर आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। मनोज, भाजपाने उद्धव गटाला एक ठिकाणी या ठिकाणी डिवचलेलं पाहायला मिळते, काय अधिकची माहिती? नक्कीच निरम, आपण बघितलं तर पुन्हा एकदा भाजप पक्षाकडून उबाटा गटाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। उबाटा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात वरळीमध्ये क्रीडा महाकुंभाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आता छत्रपती शिवरायांकडून अफजल खानाचा कोथळा काढणारा पुतळा वरळीच्या जांभोरी मैदानात ठेवण्यात आलेला आहे। मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी लागणारा हा पुतळा वरळीच्या जांभोरी मैदानात ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा वरळीत भाजपकडून उबाटा गटाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। त्यामुळे या पुतळ्यामुळे दोन्ही गटात जांभोरी मैदानात वाद होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे आणि अफजल खानांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत बोलण्यासाठी बोलवलं होतं, तेव्हा अफजल खान यांनी दगा हा केला होता। तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघ नखनी अफजल खानाचा हा कोथळा बाहेर काढला होता। तसाच दगा उबाटा गटाकडून भाजप करण्यात आहे। त्यामुळे हा पुतळा आपण बघू शकतो या ठिकाणी लावण्यात आला। त्यामुळे पुन्हा एकदा या दोन्ही म्हणजे भाजप आणि उबाटा गटामध्ये वाद होण्याची ही शक्यता वर्तवली जात आहे आणि आपण बघितलं तर क्रीडा महाकुंभाच्या निमित्ताने हा संबंधित पुतळा शिवप्रेमींसाठी प्रदर्शनासाठी हा मांडण्यात आलेला आहे। नीलम, मनोज, आता यानंतर मवियाकडून काही प्रतिक्रिया समोर येत आहेत का? नक्कीच आपण बघितलं तर भाजपकडून हा पुतळा आज ठेवण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं तर कुठेतरी यामुळे वादाची शक्यता होण्याची शक्यता आहे पूर्णपणे, कारण की कुठेतरी याच्यामध्ये आदित्य ठाकरे यांचा हा बालेकिल्ला मानला जातो आणि आदित्य ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये हा कोथळा काढणारा पुतळा हा ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठे डिवचण्याचा प्रयत्न भाजपकडून उबाटा गटाला करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता आपण बघितलं तर ज्या प्रकारे ईडीच्या चौकशीत देखील सुरू आहेत आणि त्यानंतर हा पुतळा देखील ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठे तर महाविकास आघाडीकडून पूर्णपणे याला उत्तरही देण्यात येईल, पण आपण बघितलं तर सातत्याने भाजपकडून यांना डिवच केलं जात आहे। धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।